नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. जनपद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पेनूर झडपी गटामध्ये इलेक्शन लागलेलं आहे. येथील जे उमेदवार आहे रामदासभाई चौरे, त्यांचे जे कार्यकर्ते ते आज आपल्याशी बोलत आहेत. ते एकूणच त्यांच्याकडनं कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे किंवा त्यांच्या कामाचं व्हिजन अजेंडा काय आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार. नमस्कार, मी सागर भोसले, भाजपा सोशल मीडिया प्रमुख तथा भाजप युवा मोर्चा सरचिटणीस मोहो तालुका मोहो दक्षिण मंडल. कशा पद्धतीचा प्रचार चालू आहे किंवा एकूणच काय तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने पेनूर जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार रामदासभाई चौरे हे एक स्वच्छ चारित्र्य आणि कौतुकास्पद काम असं या पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये करत आहे. त्यामुळे रामदासभाईंचं काम करणं आणि खूप जनतेचा प्रतिसाद या पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये मिळत आहे. ठीक आहे, मग तुम्ही म्हणताय कामं केले, पण काय कामं केले ते तुम्हाला काय सांगता येईल? तर मागील 4 ते 5 वर्षापासून त्यांचं राजकीय असेल सामाजिक असेल व लोकांशी जोडलेली नाळ असेल त्यांची. पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये 10 गावं येतात. त्यामध्ये पेनूर असेल, पाटकुल असेल, टाकळी असेल, औंढी असेल, वरकुट असेल, अंकोली असेल, कोताळे असेल, आडेगाव असेल, अशा बऱ्याच गावामध्ये त्यांनी मागील 5 वर्षापासून दांडगा जनसंपर्क जनतेच्या माध्यमातून वाढवलेला आहे. या गावामध्ये तुम्ही म्हणताय की त्यांचा एक मोठा जनसंपर्क आहे, पण तेथील ज्या काय लोकांच्या समस्या किंवा त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या त्यांनी जाणून घेतल्या किंवा भविष्यात त्यांनी कशा पद्धतीने सोडवतील काय? नक्कीच त्यांनी अडचणी सोडवण्याचं कारण म्हणजे त्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय आपले राजन मालक यांनी भारतीय जनता पार्टी मागील काही दिवसात प्रवेश केला आणि तुम्ही पाहताय की भारतीय जनता पार्टी आता केंद्रामध्ये पण काम करते, राज्यामध्ये आहे आणि आता जिल्ह्यामध्येही काम करते. तुम्ही पाहू शकता आगामी झालेल्या नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, यामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे. आणि बघू शकता की मागील काही सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं भाजपाचा एकही नगरसेवक पाहता येत नव्हता, भाजपाला लोक ओळखत नव्हते, अशा सोलापूर जिल्ह्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे 5 आमदार आहेत, 11 नगरसेवक निवडून आले त्या ठिकाणी. त्यामुळे आगामी झालेल्या नगर परिषदेच्या ज्या काही समित्या आहेत, त्या 3-4 समित्या असतील त्यावरती भाजपाची पकड आहे. आता तुम्ही या झडपी गटामध्ये पेनूर या झडपी गटामध्ये काय विकास कामाचा अजेंडा घेऊन जाणार आहे? विषय काय आहे, पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये महत्त्वपूर्ण लोकांच्या गरजा काय असतात, मूलभूत गरजा काय असतात की पाण्याचा प्रश्न असेल, गावासाठी पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांसाठी रस्ते असतील, वीज असेल. शेतकऱ्यांना काय असतं, फक्त रस्ते आणि वीज व्यवस्थित मिळाली तर लोक खुश होतात. आणि आता सध्या भारतीय जनता पार्टीवर संपूर्ण लोक खुश आहेत. आपल्या ज्या लोकोपयोगी ज्या योजना आणल्या आहेत, लाडकी बहीण असेल, शेतकरी नमो सन्मान निधी योजना असेल, आपलं नरेंद्र मोदी यांचं PM किसान असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना 2000 रुपये महिना मिळत आहेत. पेनूर आणि पाटकुल किंवा जी काय आसपासची गावं आहेत, या 8-10 गावामध्ये रामदास भाईंनी काय कामं केली ते तुम्हाला सांगता येतील? रामदास भाईंनी म्हणलं तरी पेनूर गटामधील माननीय माजी आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून त्यांनी बरीच कामं केलेली असतील, पाटकुलमध्येही केली असतील. आणि त्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय रमेशजी माने यांनीही पाटकुल गावासाठी 30 लाख रुपयेचा निधी दिलेला आहे आणि त्यातला एक रस्ता आता कंप्लीट झालेला आहे आणि दुसरा रस्त्याचा आता आचारसंहिता असल्यामुळे तो रस्ता आचारसंहिता झाल्यानंतर होईल. आणि आपल्या पाटकुल गावामध्ये असेल, बेगर वस्ती असेल, बहुजन वस्ती असेल, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून निधी आलेला आहे. फक्त तो आता इथं आचारसंहिता लागू असल्यामुळे तो वापरता येत नाही. आता आचारसंहिता संपल्यानंतर ती कामं चालू होतील. रामदास भाईंनी या पाटकुल गावामध्ये काय काय निधी दिला किंवा आसपासच्या गावामध्ये काय निधी दिला? पाटकुल गावामध्ये समाजासाठी ज्या लागणारी महत्त्वपूर्ण गरज आहे ती पाण्याची गरज आहे. ते तुम्ही बघू शकता की पाटकुलमध्ये त्यांनी स्वखर्चातून बोर पाडून दिलेत. अण्णाभाऊ साठेनगर असेल, खाली कोष्टी गल्ली विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी असेल, परत काटकर गल्ली असेल, अण्णाभाऊ साठेनगर असेल, अशा 4 ठिकाणी स्वखर्चातून बोर पाडून त्या ठिकाणी स्वतः टँक 1,000 लिटरचा टँक बसवून त्या ठिकाणी पाण्याची सोय गोरगरिबांसाठी करून दिलेली आहे. आता झेडपीच नव्हे पण पंचायत समितीचे सुद्धा आपल्याच गावातील अंजली आडेगावकर या माजी सरपंच आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल?
त्यांच्याबद्दल एवढंच सांगेल की त्यांचे मिस्टर म्हणजे आपले आडेगावकर सर तिथे हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांना गावचा संपर्क आहे, गावातील लोकांचा चांगला संपर्क आहे. त्यांनी मागील काळात सरपंच होते गावचे. त्यांनी त्या माध्यमातून गावातील बराच विकास केलेला आहे. दांडगा जनसंपर्क ठेवलेला आहे. बऱ्याच म्हणजे सर्व कार्यक्रमात ते सक्रिय असतात. गोरगरिबांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एक चांगला माणूस आहे आडेगावकर सर. प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. परवाच 7 तारखेला मतदान होणार आहे. तर आपण ह्या आपल्या गटातील किंवा आपल्या आसपासच्या भागातील जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेला मी एकच विनंती करेल, केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि आता सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटामधील सदस्याला 6 कोटी रुपयाचा निधी आजच्याच सभेत सांगितलं आहे पालकमंत्र्यांनी. त्यामुळे माझी तरीच पाटकुलकर जनतेला मनापासून विनंती आहे की निधी देणाऱ्या सरकार किंवा असेल किंवा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार असेल जो आता सत्तेत आहे, भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, पालकमंत्री आपले आहेत, त्यामुळं निधी आणण्यासाठी काय अडचण नाही. आज त्यांनी घोषणा केली आहे पाटकुलसाठी तुम्ही पाटकुल पेनूर जिल्हा परिषद गटातील रामदास भाई यांना निवडून द्या, 6 कोटी रुपयाचा निधी देतो म्हणलेत. मतदारांना काय आवाहन कराल आपण? मतदारांना एवढंच आवाहन करेल, 7 तारखेला आपल्याकडे शनिवारी मतदान आहे. सकाळी 8 वाजल्यापासून चालू होईल. तरी पाटकुलकर जनतेला असेल, पेनूर भागातील असेल, समस्त पेनूर जिल्हा परिषद गटामधील 8 ते 9 गावामधील माझी जनतेला नम्र विनंती आहे, विकास करायचा असेल आपल्या भागाचा तर आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहायचं आहे. अधिकृत उमेदवार रामदास भाई चौरे तसेच येत्या 7 तारखेला आपले मतदान होणार आहे. तरी आपण आपले पेनूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार रामदास भाई चौरे यांचं चिन्ह आहे कमळ. तसेच आपले दुसरे अधिकृत उमेदवार आहेत अंजली ताई राजाराम आडेगावकर, यांचंही चिन्ह कमळ आहे. अशी 2 बटणं आहेत. तुम्हाला आता एक डेमो दाखवणार आहे. ही आपल्याकडे EVMची डेमो मशीन आहे. तर मतदान कसं करायचं हे आज आपल्याला या आपल्या पत्रकार बांधवाच्या मध्ये किंवा बाईट घ्यायला त्यांच्या माध्यमातून सांगणार आहे. हे असं 2 नंबरला चिन्ह आहे रामदास भाई चौरे यांचं. या ठिकाणी आपण हे असं मतदान करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्यानंतर खाली आल्यानंतर अंजली राजाराम आडेगावकर यांचंही चिन्ह कमळ आहे. तरी समस्त जनतेला विनंती आहे की आपण या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास भाई चौरे व तसेच अंजली राजाराम आडेगावकर यांना विजयी करायचं आहे.